आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी। शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अत्यंत औषधी आहेत। त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्वे मुबलक असतात। हाडे मजबूत करतात, प्रतिकारशक्ती वाढवणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे, सांधेदुखीवर आराम आणि वजन कमी करण्यास मदत होते। हे या शेंगाचे फायदे आहेत। चला तर बघूयात आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा धुवून घेतल्या, त्याची सालं काढून घेतली आणि चांगल्या उकडून घेतल्या। यासाठी आपण साहित्य बघणार आहोत। यासाठी आपण घेतले तेल, मोहरी, लाल तिखट, हिंग, हळद, गोडा मसाला, धनेपूड, मीठ आणि कसुरी मेथी। त्याबरोबर आपण बघत आहोत आलं जिरं पेस्ट, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर। आता आपण कढईमध्ये 1.5 चमचा तेल गरम करून घेऊयात। त्यानंतर त्यात 1 चमचा मोहरी घालू। मोहरी चांगली तडतडू देऊ। आपण इथे तेल कमीच वापरणार आहोत। मोहरी चांगली तडतडतीये, त्यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायचं, त्याने भाजीला चांगला स्वाद लागतो आणि वेगळीच चव येते। आलं लसूण पेस्ट परतून झालं की त्यात आपण हळद घालणार आहोत। हळद 2 चमचे घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा हिंग, त्यानंतर लाल तिखट 2 चमचे, त्यानंतर गोडा मसाला पण 2 चमचे आणि 1 चमचा धनेपूड। हे सगळं मिश्रण आपण परतून घेतल्यानंतर उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा या फोडणीमध्ये आपण घालणार आहोत आणि त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे। यामुळे शेंगांना सगळीकडून मसाला लागणार। त्यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घालणार आहोत। थोडं मीठ चवीनुसार, मीठ कमी जास्त जसं हवं असेल आपण तसं घालू शकता। आणि दाण्याचा कूट 2 चमचे। दाण्याचा कूट चांगला मिक्स झाला की जवळजवळ आपली भाजी तयारच असते। कुणाला भाजी कोरडी हवी असेल तर तशी ठेवू शकता आणि रस्सा हवी असेल तर त्यात थोडंसं पाणी घालायचं। पाणी अगदी एखादी वाटी पाणी घालायचं। त्यात कोथिंबीर घालायची आणि चांगलं एक वाफ येऊ द्यायची।